हॅलो हाय. आज आपण बनवणार आहे दुधीची झटपट भाजी. त्याच्यासाठी हा दुधी मी वाफवून घेतला आहे. कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, लाल मिरची पावडर, जिरं, हळद, धना पावडर आणि हिंग, बस एवढंच साहित्य लागतं. गॅस चालू केला आहे, टोपामध्ये तेल ओतून घेतलं आहे. तर आता आपण पहिलं ह्यात जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुटलं की मग हिंग घालून घ्यायचं. तेल गरम झालं दिसतंय, जिरं फुटतंय. जिरं फुटायला लागलं की मग हिंग घालून घ्यायचं. हिंग घालून घ्यायचं. थोडासा गॅस मोठा करते. हिंग घालून झाला की मग पटकन त्यात कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता उडायच्या आधी टोमॅटो घालून घ्यायचा. सगळा टोमॅटो, हे 2 टोमॅटो आहे, 2 टोमॅटो घालून घ्यायचे. गॅस छोटा करायचा आपल्याला आणि टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत परतवायचं आहे आपल्याला. यात मी मीठ घालून घेणार आहे टोमॅटो नरम व्हायसाठी. पहिला आधी हळद घालून घेते आणि मग मीठ घालून घेते. हळद घालते मी. हळद घालून झटपट होणारी भाजी आहे. तुम्ही यात भिजवून मुगाची डाळ पण घालू शकता, ते पण घालून खूप छान लागते भाजी. त्याच्यामध्ये कांदा, लसूण कशाचीच गरज नाही आहे. आलं, ही पटकन होणारी भाजी आहे आणि चवीला पण फार छान लागते. एकदा बनवा अशी झटपट होणारी भाजी, हे खूप वेळ लागत नाही. बघा आता छान टोमॅटो मऊ झाला. तर मी मीठ टाकून घेते. हे मी मीठ टाकून घेतलं आहे आणि छान असा टोमॅटो नरम झाला आहे. आता ह्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं. तुम्ही यात लाल तिखट आवडीनुसार, तुम्ही जेवढं तिखट खाणार तेवढं. हे मी यात रेशमपट्टी मिरची पावडर घालते. लाल तिखट म्हणजे बेडगी मिरचीचं नाही, रेशमपट्टी मिरची पावडरचं हे लाल तिखट आहे. याने रंग फार छान येतो. टोमॅटो पटकन असे नरम झाले मीठ घातल्यावर. आता यात शिजवलेलं दुधी घालणार मी. शिजवलेलं दुधी टाक. ही भाजी छान अशी ढवळून घ्यायची. यात पाणी घालायची गरज नाही. ऑलरेडी भाजीला दुधीला पाणी सुटलेलं आहेच आणि हा दुधी शिजलेला पण आहे. आता यात काय करायचं आहे आपल्याला, धना पावडर टाकायची. हे सगळं टाकलेलं आहेच. आता ही झटपट होणारी भाजी आहे. कुकरला 2 शिट्ट्या केल्या दुधीला की पटकन दुधी शिजला जातो आणि भाजी अप्रतिम लागते, मस्तपैकी छान. दिसायला पण फार सुंदर दिसते बघा. आता यात थोड्या वेळाने मी धना पावडर घालणार आहे, आत्ता नाही घालणार आहे. थोडंसं लाल तिखट मला कमी वाटलं म्हणून मी लाल तिखट घातलं याच्यामध्ये. पण दुधीला चव नसते ना, म्हणून थोडंसे दुधीची भाजी थोडी तिखट केली ना तर छान लागते. ही बघा किती सुंदर दिसते भाजी.
ह्या भाजीला तुपामध्ये बनवलं ना तर आणखीन सुंदर लागते. पण आम्ही शेंगदाण्याचं तेल खातो त्याच्यामुळे शेंगदाण्याच्या तेलात पण खूप छान भारी लागते भाजी. आता मी यामध्ये टाकते धणा पावडर. हे बघा, धणा पावडर तुमच्या आवडीप्रमाणे टाकली तरी चालते, पण फक्त धण्याची पावडर आहे, धणा जिरा पावडर नाही आहे, नुसतीच धण्या पावडर आहे. थोडी सुकत आली की मग आपण यात कोथिंबीर घालणार आहे. मी आत्ताच टाकणार आहे कारण ही रस्सेवाली भाजीच चांगली लागते. धणा पावडर मी भाजून घेतलेले आहेत धणे आणि मग त्याची पावडर केलेली आहे, त्याच्यामुळे ती काय कच्चा वास लागणार नाही. थोडेसे मी गरम करून धणे पावडर बनवून ठेवते. अशा भाज्या झटपट होतात. हे बघा किती सुंदर दिसते बघा. त्याच्यावर मी कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर घातली की भाजी असते असं वाटतं की नाही. बघा किती सुंदर दिसते. पाहिली मस्त. तर आपली भाजी झाली रेडी. झटपट भाजी आहे. तर आपली भाजी रेडी झाली आहे. आता आपण जेवायला बसू शकतो भाजी घेऊन. ही कशाबरोबर छान लागते, पुरीबरोबर छान लागते, चपातीबरोबर छान लागते, भाकरीबरोबर पण, चपातीबरोबर आणि पुरीबरोबर सगळ्यात छान लागते भाकरीपेक्षा. पण एकदा अशी बनवा आणि बनवून खा, मस्त लागते. झटपट होणारी आहे ही भाजी.